नमस्कार सर्वांना. तर नुकतंच आपण मराठी नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि मराठी नवीन वर्ष म्हणजे ज्याला आपण सर्वजण गुढी उभारून नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहाने स्वागत करतो. आणि मला माहिती आहे की तुम्ही पण सर्वांनी गुढी उभारून मराठी नवीन वर्षाचं आनंदाने स्वागत केलं असेलच आणि मीही तसंच आनंदाने स्वागत केलं आहे नवीन वर्षाचं. पण माझ्या आनंदाला महत्त्व कधी देणार की जेव्हा मी तुमच्यासोबत तो आनंद शेअर करेल. म्हणून हा खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. अ, जो कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्याने माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघा. सो आम्ही आलो होतो आमच्या गावाला. हे आमचं गावातलं घर आहे. मी नक्कीच याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला नक्की मी शेअर करेल की माझं गावाकडचं घर किती छान आहे ते नक्की दाखवेल. छोटंसं आहे पण छान आहे. आमचं हक्काचं घर आहे. आणि अशा प्रकारे आम्ही गुढी उभारली, तिला वस्त्र लावलं, गाठी लावल्या, माळ घातली, फुलांची माळ घातली, कडुनिंबाचा पाला, तांब्याचा गडवा ठेवून गुढीला मस्त सजवल्या गेलं. आणि हे बघा आमच्या टेरेसवरून असं दिसतं छान वातावरण. किती छान ना, गावाकडे खूप शांतता आणि आपण म्हणतो ना की एक समाधान भेटतं, जे सिटीमध्ये आपल्याला कुठेतरी हरवलेलं असतं ते. पण गावाकडे नक्कीच याचं आपल्याला खूप छान आउटपुट भेटतं. आणि हे सगळं छान चाललं, पण मला ह्यावेळेस फोटोशूट करायला अजिबात वेळ भेटला नाही. सगळं साहित्य नेऊनही. म्हणून हे जुने फोटो फक्त तुमच्यासाठी मी शेअर करते. जेव्हा मी सोशल मीडियावरती अजिबात कुठेच काही नव्हती, तेव्हाचे हे फोटो आहेत. आणि आपण सर्वच जण गोडाधोडाचा स्वयंपाक करतो आणि नवीन वर्षाचं स्वागत करत असतो. आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. आणि चला मग आता पुन्हा नवीन वर्ष, पुन्हा एक नवीन दिशा. सगळ्यांना नवीन वर्ष